केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केलाय। सरकारने आता वर्षाला मिळणाऱ्या अनुदानित एलपीजी सिलेंडर्सची संख्या ही 9 वरून कमी केली आहे। यापूर्वी 12 वरून या सिलेंडर्सची संख्या 9 करण्यात आली होती। म्हणजेच आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना वर्षाला केवळ 4 सिलेंडरवरच अतिरिक्त अनुदानाचा लाभ घेता येणार आहे। सरकारची लोकप्रियता अनेक पटींनी वाढवणाऱ्या आणि राजकीय दृष्ट्या गेम चेंजर ठरलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने एक कठोर निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेतील सवलतीच्या सिलेंडरला आता कात्री लावण्यात आली आहे। परिणामी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9 ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळणार आहे। सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10,55,00,000पेक्षा अधिक लाभार्थी आहेत। 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती। सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे, त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर 700 रुपये तोटा होतोय। त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ही 942 रुपयांच्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागणार आहे। पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार एका सरकारी अधिकाऱ्यानं सोमवारी माहिती दिली की सर्वसामान्य कुटुंबांचा सरासरी गॅस वापर लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलाय। दरम्यान ही योजना सुरू झाली होती तेव्हा 12 सिलेंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र 2016 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली तेव्हा लाभार्थ्यांना वर्षाला 14.2 किलोग्रॅमचे 12 अनुदानित सिलेंडर्स मिळत होते। गेल्या वर्षी ही संख्या कमी करून 9 करण्यात आली होती आणि आता ती आणखी कमी करून 4 वर आणण्यात आली आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रणव मल खनुजा यांनी स्पष्ट केलंय की ही नवीन मर्यादा उज्ज्वला लाभार्थ्यांच्या वार्षिक सरासरी गॅस वापराच्या नजीकची आहे। लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योग्य ती मदत देणं हाच सरकारचा उद्देश आहे। सरकारने मे 2022 मध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं। त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये ते वाढवून 300 रुपये करण्यात आलं होतं। हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जातं। तर सध्या दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ही 2 वेळा झालेल्या दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचली आहे। मात्र सबसिडी मिळाल्यामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांना हा सिलेंडर जो आहे तो साधारण 642 रुपयांना मिळतो। आता अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारला एका सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी सरासरी 1600 रुपये खर्च येतो। तर अनुदानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर सुमारे 1000 रुपयांची मदत दिली जाते। तर 2022 पासून सरकारनं या योजनेसाठी जवळपास 52,000 कोटी रुपयांचं अनुदान दिलंय। एलपीजी सिलेंडरच्या दरात अलीकडेच वाढ झाली असली तरी भारतातील घरगुती एलपीजीच्या किमती या जागतिक पातळीच्या तुलनेत अजूनही कमी आहेत। पश्चिम आशियातील संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळतोय आणि यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजी विक्रीवर प्रति सिलेंडर अंदाजे 700 रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय, असं गॅस मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलंय। तर युद्धामुळे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एलपीजी हा 46% महाग झालाय। उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 642 रुपयांना अनुदानित गॅस सिलेंडर मिळत होता। त्यासाठी प्रत्येक अनुदानित सिलेंडर मागे केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देत होतं। मात्र आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 642 मध्ये वर्षाला 4 सिलेंडर मिळणार आहेत। 4 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर लागले तर त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे। आणि याचा सर्वाधिक फटका जर आपण पाहिला तर ग्रामीण भागातील कुटुंबांना बसण्याची शक्यता आहे। उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली तेव्हा हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला गेला होता। या योजनेची प्रचंड जाहिरात आणि गाजावाजा देखील झाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना एलपीजी गॅस वापरण्याचं आवाहन केलं होतं। त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीनं चुलीवर स्वयंपाक करण्याचं सोडून एलपीजी गॅसचा वापर सुरू केला होता। मात्र आता
अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या ही 9 वरून अवघी 4 इतकी करण्यात आल्यामुळे वर्षभर स्वयंपाकापासून इतर गोष्टी कशा करायच्या असा प्रश्न आता या कुटुंबांना पडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.